नमस्कार, मी डॉक्टर सुरेश, टीचर एज्युकेशन सिम्प्लिफाईड चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी 2025चे वेळापत्रक महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने जाहीर केलेले आहे. त्यासाठी ह्या वेबसाईटवर आपण जाऊन ते बघू शकता. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. यासाठी आपल्याला अर्ज करायचा असेल तर त्यासाठीची लिंक सुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर ही जी परीक्षा आहे ही महाराष्ट्रामध्ये आवश्यक आहे. तुम्हाला जर अनुदानित किंवा शासकीय शिक्षणामध्ये, शालेय शिक्षणामध्ये जर शिक्षक व्हायचं असेल तर त्यासाठी आपण ही परीक्षा देणं अत्यंत आवश्यक आहे. या परीक्षेतील गुणांच्या आधारावर आपली निवड होणार आहे, आपल्याला नोकरी मिळणार आहे. ही जी परीक्षा, याचा अर्ज भरण्याची तारीख 26 एप्रिल ते 10 मे 2025 पर्यंत आहे. प्रत्यक्षात परीक्षा 24 मे ते 5 जून या दरम्यान आयोजित केली जाणार आहे. यापैकी एखाद्या दिवशी ज्या दिवशी तुमची बॅच असेल त्या दिवशी तुमची परीक्षा असेल आणि त्याच्या 7 दिवस आधी आपण आपले जे ऑनलाईन प्रवेश पत्र आहे त्याचे प्रिंट आपल्याला काढावं लागणार आहे. या साथीचं जे सर्वसाधारण शुल्क आहे ते खुल्या प्रवर्गासाठी 950 रुपये आणि मागासवर्गीयांसाठी 850 रुपये इतकी आहे. यासाठी पात्रता एक लक्षात घ्या, जे विद्यार्थी BEd DEd पूर्ण पास आहेत त्यांच्यासाठीच आहे. ॲपियर विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा नाहीये, ते हे परीक्षेसाठी पात्र नाहीये. जर आपल्याला इयत्ता 1ली ते 5वी साठी जर आपल्याला शिक्षक व्हायचे असेल, त्यासाठी देणार असाल तर आपण DEd DTEd आणि TET पेपर 1 असणं उत्तीर्ण आहे. आपण जर 6वी ते 8वी साठी शिक्षक म्हणून जाऊ इच्छिता तर आपल्याला पदवी, विषयामधली पदवी DTEd DEd किंवा BEd आणि अधिक TET पेपर 2 हे उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. समजा तुमचं तुमचं DTEd झालेलं आहे आणि तुम्ही CET पेपर 1 आणि 2 पास आहात, TET पेपर 1 आणि 2 पास आहात, तर आपण 1ली ते 8वी साठी अर्ज करू शकतो. त्यानंतर 9वी ते 10वी साठी आपण BEd असणं आवश्यक आहे आणि आपल्याला अ, पदवी असणं आवश्यक आहे त्या त्या विषयातील, आणि 11वी-12वी साठी आपल्याला पोस्ट ग्रॅज्युएशन असणं गरजेचं आहे आणि BEd असणं गरजेचं आहे. 9वी आणि 12वी साठी TETची गरज नाही, TET CTETची आवश्यकता नाही. ही परीक्षा ऑनलाईन होणार आहे. 2 तासात 200 प्रश्नांची उत्तरे द्यावी लागणार, MCQ असणार आहे. त्यामुळे आपल्याला ती गती ठेवणं खूप गरजेचं आहे. ही परीक्षा विषय ज्ञानावर नाही तर आपल्या अभियोग्यता आणि बुद्धिमत्तेवर असणार आहे. त्याच्या संदर्भातला अभ्यासक्रम आपल्याला या परिपत्रकात दिलेला आढळतो. एकूण 200 प्रश्न आहेत. एकूण 200 गुण यासाठी आहेत, 200 प्रश्न आहेत आणि त्यातले जे 120 प्रश्न आहेत ते अभियोग्यतेवर असणार आहेत आणि 80 प्रश्न जे आहेत ते बुद्धिमत्तेवर असणार आहेत. त्यासाठीचा हा अभ्यासक्रम दिलेला आहे. जास्तीत जास्त प्रश्न सोडवणं हे आपल्याला अत्यंत आवश्यक आहे. यासाठी सराव करणं गरजेचं आहे की ह्या प्रकारचे जे प्रश्न आहेत या प्रश्नांचे सराव करणं गरजेचं आहे. जेवढा आपला सराव जास्त होईल तेवढा आपण हे जे 200 प्रश्न आहे 120 मिनिटात सोडवावे लागणार आहे. म्हणजे एका प्रश्नासाठी आपल्याला 2 मिनिटापेक्षा कमी वेळ लागणार आहे, हे तुम्ही लक्षात घ्या. त्यानंतर या परीक्षेसाठी महत्वाचे काही संदर्भ, यापेक्षा सुद्धा वेगळे पुस्तकं असू शकतील. आपण स्वतः बघा, आपण BEdला असताना जे पुस्तकं अभ्यासलेत त्यांचा सुद्धा आपण संदर्भ घ्या. याशिवाय आपण जी स्पर्धा परीक्षांची बुद्धिमत्तेवर आधारित पुस्तक असतील त्याचा सुद्धा आपण सराव करा, अभ्यास करा. आणि ज्यावेळेस आपण हा सराव करत असाल तो प्रत्यक्षात सोडवून बघण्यावर जास्त भर द्या. तर काही जे प्रश्न आहेत जी पूर्ण या आपल्या TIT साठी उपयुक्त असतील अशी ही डॉक्टर शशिकांत अन्नदाते यांचे जी शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी हे पुस्तक आपण रेफर करा. याशिवाय जी बाकीच्या पुस्तकांची यादी मी आपल्या समोर देत आहे. शिक्षक अभियोग्यतेचे जे 100 गुण आहेत त्या 120 गुणांसाठी आपल्याला हे जे वेगवेगळे प्रश्न आहेत, गणितीय क्षमता, तार्किक क्षमता, यासाठी जे पुस्तक आहेत त्यासाठी ही पुस्तकांची काही नावं नमुना खातर आपल्या समोर देत आहे. या व्यतिरिक्त सुद्धा आपल्या पुस्तकांचा अभ्यास करा. ही आपल्यासमोर आपण स्क्रीनशॉट काढून घ्या, जेणेकरून आपण ज्यावेळेस आपल्याला विकत घ्यायची असेल अभ्यासासाठी या पुस्तकाची मागणी आपण करू शकता. त्यानंतर त्यातला अंकगणिताचा जो भाग आहे त्यासाठीची पुस्तकं, मराठी व्याकरणासाठी, इंग्रजी व्याकरणासाठी आपण कोणत्याही पुस्तकांचा वाचन करू शकता. बुद्धिमत्ता चाचणी ज्याच्यावर 80 गुण आहेत, ज्यामध्ये क्रमश्रेणी, प्रश्न, सांकेतिक भाषा इत्यादी आहेत, त्यासाठीचे जे वेगवेगळे प्रश्न साठी जे पुस्तक आहेत त्यांचे सुद्धा आपल्या समोर येत आहेत. त्याचा आपण सराव करा. नुसतं वाचून होणार नाही, आपल्याला हे प्रश्न सोडून बघणारे, सॉल्व्ह करून बघावे लागणार आहेत. कारण की 120 मिनिटांमध्ये 200 प्रश्न सोडवायचे आहेत, या तुम्ही लक्षात घ्या. म्हणजे एका प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला 1 मिनिटापेक्षा सुद्धा कमी वेळ द्यावा लागणार आहे. हे जे पुस्तक आहे हे सराव प्रश्नपत्रिका, याचा तुम्ही जरूर वापर करा, जरूर
सराव करा. जेवढा तुम्ही सराव करणार तेवढा आपलं यश मिळेल. लक्षात घ्या, या परीक्षेमध्ये जेवढे जास्त गुण असतील तेवढं तुमचं मेरिटवर असेल, जेवढं तुमचं मेरिटवर असेल तेवढं तुम्हाला उत्तमोत्तम शाळा मिळेल नोकरीसाठी. तुम्हाला चॉईस राहते. म्हणून तुम्हाला स्पर्धेमध्ये टिकायचं आहे. ते अशा पद्धतीने आपण याचा जास्तीत जास्त सराव करा, अभ्यास करा. तुम्हाला परीक्षेत यशस्वी होण्यासाठी खूप खूप शुभेच्छा.